राघव, अरे तुला बघण्यासाठी तर खूप खूप डोळ्यात प्राण आणून वाट बघत होती रे बाबा पोरा माझ्या. रोज वाटायचं की तू मला राघव बेटा, अरे पोरा तुझ्या राघव बेटा, अरे पोरा तुला बघण्यासाठी तर माझं डोळं लई असुसलं होतं. रोज वाटायचं की तू मला एका ना एक दिवस बोलवशील. पण तुला आठवण नाही आली होय माझी? किती वाळलायस तू. पण काय आता तू आलायस ना, आता समजा चांगलं होईल. होय, हा काळजी करू नकोस तू आता. हा बरं, तुला तो आलं घातलेला चहा आवडतो ना? हा हा, मी करून आणते वय तुझ्यासाठी. पण ना दूध संपले या. काळा चहा आणते. हा अनुपमा बेटी, तुझे खूप खूप आभार आहे गपोरी, लई लई आभार आहे. कधी पण मी नाही विसरणार हे, नाही विसरणार. आज तू कसं तुझ्याचमुळं माझं पोरग माझ्याजवळ आलं. आता बस माझं पोरग माझ्याजवळ आहे. आता काय बी नको मला. पण आता त्याची सुरुवात पुन्हा एकदा नव्यानं सुरू करायला पाहिजे. तुला सांगते अनुपमा, माझं पोरग खून करणाऱ्यातलं नाही. तो कुणाचा बी कधी बी खून करणार नाही. हा मला पक्क ठाव आहे. अरे तू पण एक आई आहेस ना. हा ना, आईलाच माहिती तिचे पोरग कसं आहे ते, चांगली ओळखते ना ती. मग सर्वांनी फसवलं त्याला. पण आता त्याला ना त्या सगळ्यांची एकदम मनातून उतरून गेले सर्वजण. पण मी त्याला सांगते, तू आता तुझ्या हक्कासाठी लढ. वय पण माझं पोरग असं नव्हतं ग कधी. खूप खुश राहायचं, खूप खुश असायचं ते. तू त्याला मदत करशील ना, त्याला सांभाळून घे. दुसरं काय पण मागणं नाही माझं. सांभाळशील ना ग बेटा. हा